हरीश, तू आता अतिशय सचोटीनं काम करतोस, कल्पना आहे आम्हाला. तू खूप इमानदारीत काम करतोयस. हे बघ, तुझ्याकडनं काही चूक झाली आहे का? आमचा तुझ्यावर विश्वास नाही असं अजिबातच नाहीये. अरे पण नकळतपणे पण चूक घडू शकते म्हणून विचारतोय. आणि चूक कोणाहीकडनं घडू शकते. हरीश, अरे आत्ता कुठे आपल्याला चांगले दिवस यायला लागलेत. हे बघ, आपल्या लक्ष्मी निवास करता मी कॉन्ट्रॅक्टरला 5 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेला आहे. आता जर पैशांची काही अफरातफर झाली ना तर खूप महागात पडेल आपल्याला. आपल्याला पैसे उभे नाही करता येणार. म्हणून म्हणतोय, काय झालं असेल ते सांग ना. काय बोलताय तुम्ही? अफरातफर असं हरीश करूच शकत नाही. आता हा जो तुमच्या समोर उभा आहे ना, हा खूप वेगळा हरीश आहे. हरीश, सांग ना रे बाळा. हे बघ हरीश, असा नुसता शांत उभा नको राहूस. घडाघडा सांगून टाक काय केलंयस ते. भाऊजी, बोला काहीतरी. तुमच्या स्पष्टीकरणावरच सगळं अवलंबून आहे. बोला पटकन काहीतरी. अजून किती रिक्वेस्ट करायला लावणार आहे सगळ्यांना? सांग ना एकदाच. काय विचारतोय? कुठून आले हे 3 लाख रुपये? अरे साधं डिलिव्हरीचं काम करतो, 3 लाख कसे काय आले तुझ्याकडे? हा, फर्निचरच्या धंद्यामधले आहेत का? अरे सांग ना. अरे एवढे पैसे सांगतो मी सगळं काही सांगतो. हरीश, आई बाबा मला माफ करा. माफ करा आई बाबा. माफ करा म्हणजे काय झालंय? हरीश, ए बाळा, तू उभा राहा. बघू, उभा राहा. मला माहिती आहे तुझ्याकडून चूक नाही. आई, माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे. आई, अगं मी फसलोय. हरीश, काय झालंय? काय चूक केलीस? आई, हे बघ, आपण आपल्या पिठाचा बिझनेस सुरू केला. आपण दोघेही एकमेकाला मदत करूया. मला हे ट्रक मिसळण्याचे चांगले पैसे मिळतात. अहो, मदत केल्याचे मी तुम्हाला 5 लाख रुपये देईन. त्याग होतो काही, मी काहीच करू शकत नाही. मी थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो कानविंदे एक एक दिवस मला पुढे ढकलत होता. मी काहीच करू शकत नव्हतो. लक्ष्मी, आई, लक्ष्मी बस, तू बस. लक्ष्मी, ठीक आहेस ना ग? वाह, मस्त केलंय आजी. मस्त. अगं मी तर बोलतो कमाल केली आजी, कमाल. एक नंबर. कशात खायला जाते काय आजी? नाही म्हणजे तुम्ही इतकं मस्त केलंय तर तुम्हाला आज एक बक्षीस द्यावं म्हणते. क्या बात. तू कोण लागून गेलीस तुझ्या आजी सासूला बक्षीस देणारी? ओ पप्पा, कोण लागून गेली म्हणजे? हाय कमांड आहे घरची, हाय कमांड. ही अशी व्यक्ती आहे जिच्या कमरेला सोन्याचा छल्ला आणि घराच्या किल्ले आहेत. ती बक्षीस देऊ शकते. दे दे बिंदास. नक्की देऊ ना बक्षीस? अरे विषय काय. हॅरी, तू अजून काय काय बसवायला लावणार आहेस मला?
बाबा तुम्हीच विचारत होता ना मला की याच्या चुकीची जबाबदारी मी घेणार आहे का म्हणून. मग आता केलेल्या चुकीची जबाबदारी कोण घेणार आहे? कोण घेणार आहे यांनी केलेल्या चुकीची जबाबदारी? सांगा ना. हा? आणि काय रे हरीश, तूच म्हणायचंस ना की बिझनेस करायचं असेल तर बडा सोचो, मोठा बिझनेस करायचा असेल तर और बडा सोचो. अरे मस्त बडा सोचलंस तू, सगळ्यांना एकत्र खडी फोडायला पाठवलंस. आई प्लीज बोल ना ग काहीतरी. हवं तर तू ओरड, मला मार, पण आई अशी गप्प राहू नको प्लीज. प्लीज काहीतरी बोल आई, काहीतरी बोल. भावना, काय हे? आई, मला असं वाटतंय यांच्या घरामध्ये मोठं काम केलं ना अशीच बक्षिसं देतात ऐपतीप्रमाणे. म्हणजे सिद्धू, मला असं म्हणायचं होतं की प्रत्येक घराण्याची अशीच काही ना काही पद्धत असते ना. आम्हाला एक प्रश्न पडलाय, त्यात नक्की काय आहे ते. ए, कोणाला काहीही उत्सुकता किंवा आश्चर्य वाटायची गरज नाही. ह्या बक्षिसेतून या तुमच्या महान नाथ सुनेची कल्पना शक्ती आणि ऐपत दिसते. त्या ठिकाणी मी जर असते ना, एखादा दागिना तरी नक्कीच दिला असता. आजी, हा का दागिनाच आहे तो, पण असा दागिना जो फार दुर्मिळ असतो आणि फार कोणाला मिळत नाही. दागिना काय, मी तर बोलतो ताकद आहे, ताकद. ताकद? कसली ताकद? आजी, यामध्ये एक माईक आहे. कसं असतं ना, एखाद्या माणसाच्या हातात जेव्हा पॉवर असते, ताकद असते, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीशी काय वाटेल ते बोलत असतो. समोरच्या व्यक्तीचा विचारही करत नाही. त्याच्या मनाला काय वाटत असेल याने त्याला काही फरक पडत नाही, आणि मग मनाला येईल तसं त्याचं वागणं सुरू होतं. तो स्वतःचं आत्मपरीक्षण अजिबात करत नाही. आणि अशा माणसाच्या हाती जेव्हा सत्ता जाते तेव्हा घराचं काय होतं हे आपण काही महिन्यांपासून बघतोय. आणि म्हणूनच मला तुम्हाला हे दाखवून द्यायचंय की घरात एकमेकांबद्दल प्रत्येकाला चांगलं वाटत असेल, मन साफ असेल ना प्रत्येकाचं, तर घर अगदी गुण्या गोविंदाने नांदू शकतं.